लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, मनोज दादा जरांगे पाटील आगे बढ़ो। आणि महाराष्ट्र शासनानं विशेष अधिवेशन घेऊन त्या ठिकाणी मराठा समाजाला 10% आरक्षण दिलेलं आहे। परंतु हे आरक्षण फसवं आहे आणि हे आरक्षण आम्हाला मान्य नाहीये। कारण 2014 साली महाराष्ट्र शासनानं आम्हाला त्या ठिकाणी 16% आरक्षण दिलं होतं। त्यानंतर 2018 साली महाराष्ट्र शासनानं पुन्हा आम्हाला 13% आरक्षण दिलं आणि आता 2024 साली आम्हाला महाराष्ट्र शासन त्या ठिकाणी 10% आरक्षण देतंय। मग आम्ही प्रत्येक वर्षी मागासच होत चाललेलो आहे का, हा माझा त्या ठिकाणी शासनाला प्रश्न आहे। आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न आमचा शासनाला एक आहे की आमची तर स्वतंत्र आरक्षणाची मागणी नव्हती, मग तुम्ही आम्हाला कुठल्या प्रकारे त्या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे। आमची तर सगळ्यात महत्वाची मागणी एक होती की आम्हाला ओबीसीच्या कोट्यातून ते आरक्षण मिळालं पाहिजे। जवळजवळ महाराष्ट्रात 54 लाख त्या ठिकाणी कुणबी नोंदी सापडलेला आहे आणि त्या धर्तीवर त्या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। आणि आमची शासनाकडे प्रामुख्याने मागणी होती की जो काही सगळे सोयरे हा कायदा आहे त्याच्या अंमलबजावणी होणे गरजेचं होतं। परंतु आज या ठिकाणी सरकारनं मराठा समाजाला त्या ठिकाणी फसवण्याचं काम केलेलं आहे। त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी सरकारचा जाहीर निषेध करतोय। कारण तुम्ही दिलेलं 10% आरक्षण हे कोर्टात टिकणार नाही। त्यामुळे आम्हाला ओबीसीच्या कोट्यातून तुम्ही आरक्षण दिलं पाहिजे आणि मनोज दादा जरांगे पाटील जी काही भूमिका घेणार असतील त्या भूमिकेच्या मागे आम्ही मराठा समाज त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणार आहे। कारण ज्यावेळेस सरकारनं आमचं वाशीमध्ये आंदोलन चालू असताना त्या ठिकाणी आमच्या ज्या काही अटी होत्या त्या ठिकाणी मान्य केल्या, परंतु त्या ठिकाणी अटी मान्य केल्यानंतर मनोज दादा त्या ठिकाणी मराठा समाजाला घेऊन त्या ठिकाणी माघारी आले। परंतु माघारी आल्यानंतर सरकारनं त्या ठिकाणी आमची फसवणूक केलेली आहे। आज जवळजवळ 7 महिन्यापासून आमचा या ठिकाणी मनोज दादा त्या ठिकाणी आमरण उपोषण करत आहे। मॅम आतापर्यंत आरक्षणासाठी अनेक जणांचं बलिदान गेलेलं आहे, मग सरकारला पण मनोज दादाचं बलिदान पाहिजे आहे का, हा प्रश्न आमच्यासारख्या सर्वसामान्य मराठ्यांना त्या ठिकाणी पडत आहे। त्यामुळे सरकारनं आम्हाला जे काही सगळेस्वर आहे याची त्वरित अंमलबजावणी करावी, अन्यथा येणाऱ्या काळात मराठा समाज त्यांना सळू की पळू केल्याशिवाय राहणार नाही।